हाय गाईज, कसे आहे तुम्ही सर्व? तर आज आम्ही गेलो होतो केजूबाई उद्यानमध्ये. ते आमच्या घरापासून खूप कमी अंतरावर आहेत आणि त्यामुळे मग आम्ही फिरायला तिथे गेलो होतो. आणि जसं आम्ही आत एंटर केलं तसं रियाला आणि निष्ठाला बसायचं होतं झुकझुक गाडीमध्ये. निष्ठाची तर खूप इच्छा होती की तिला झुकझुक गाडीत बसायचंय. तिला मुंबईला जायचं होतं झुकझुक गाडीने, पण आमचा कधी मोका येत नाहीये झुकझुक गाडीत बसून मुंबईला जायचा. तर मग म्हटलं चला आज या छोट्याशा ट्रेनमध्ये आपण बसूया रियाला घेऊन. माझे पप्पा आणि शिवम हे दोघे देखील बसले होते ट्रेनमध्ये. मग आम्ही ट्रेनची सफारी केली आणि खरंच खूप छान वाटतं. ओरिजिनल गाडीपेक्षा म्हणजे खेळण्यातल्या एखाद्या गोष्टीत बसण्याची मजाच एक वेगळी असते. आणि त्याचबरोबर हा व्ह्यू पण खूप छान वाटत होता ट्रेनमधून पाहण्यासाठी. आम्ही इथे काही नेहमी येत नाही जवळ असूनही. निष्ठा आली होती तिच्या पप्पांसोबत एकदा बोटिंग करण्यासाठी. तर मला पण शिवमला तो पहिल्यांदाच आला होता आमच्याकडे, मग त्याला बोटिंगसाठी घेऊन यायचं होतं. मग झुकझुक गाडीतून उतरून आम्ही गार्डनकडे गेलो आणि रियाला स्लाईड करायचं होतं म्हणून ती वरती चढू लागली. पण एवढ्या स्लोली चढत होती ती, मागे तिच्या अशी लाईन लागत होती. मग मी निष्ठाला पण बोलवलं की बाई तिला सपोर्टला जा, म्हणजे ती फास्ट पण चढेल आणि घाबरणार पण नाही आणि पाठी पडायची भीती पण वाटणार नाही. पण ती जशी वरती पोहोचली तशी ती रडू लागली, मला भीती वाटते, मला खाली घ्यायला या, खाली घ्यायला या. ऐकतच नव्हती. माझे पप्पा म्हटले की अगं तुला मी इथून सोडतो, मम्मी तुला खालून पकडेल. पण ती माझ्या पप्पांचं पण ऐकत नव्हती, ती रडू लागली. मग शेवटी पप्पाच तिला स्लाईडवरून खाली घेऊन आले आणि ते दोघं पण खाली आले. त्यांच्या मागे शिवम देखील आला. शिवम पण अजिबात घाबरत नव्हता. रिया कोणत्याही स्लाईडवर चढायची आणि त्याच्या स्टेअर्सनीच खाली यायची. एकही स्लाईड ती खेळली नाही. सगळ्या स्लाईडला खरंच खूप घाबरत होती. मला वाटलेलं की रियापेक्षा निष्ठा घाबरट असेल, पण निष्ठा प्रत्येक गोष्ट खूप न घाबरता सगळं करत होती. पण रिया काहीच करत नव्हती. शेवटी मग म्हटलं चला आता काहीच फायदा नाही आहे रियाला इथे घेऊन खेळण्यामध्ये, कारण की ती काहीच खेळत नाही. निष्ठा सगळं ट्राय करत होती पण रिया काहीच ट्राय करत नव्हती. शिवम देखील घाबरत नव्हता कुठल्या गोष्टीला. मग शेवटी आम्ही तिथून निघालो. म्हटलं रिया काहीच खेळत नाहीये, तर चला आपण गार्डन बघून घेऊया, रियालाही दाखवूया. आणि जाता जाता दिसलं आम्हाला पाणी. म्हटलं आता नंतर आपण बोटिंग करूया रियाला, आपण अगोदर पुढे काय काय आहे ते पाहून येऊया. आणि इकडे बघा, इकडे शूट चालू आहे. या गार्डनमध्ये खरंच खूप जण येतात फोटोशूटसाठी. हे तरी मोबाईलमध्ये काढतात, पण कॅमेरा घेऊन बेबी शूट, परत प्री वेडिंग शूट असो, तुमचं डोहाळे जेवण म्हणजे मॅटर्निटी शूट असो, कोणतंही शूट इथं की खूप छान प्रकारे होतं, मजा येते. आणि मग येथील रियाची आणि रियाला तर काहीच कळता येत नाहीये झाली धडपड. आणि रिया फक्त बघण्याचं काम करत होती. निष्ठा प्रत्येक गोष्ट ट्राय करत होती, कशालाच घाबरत नव्हती. आमचा शिवम देखील मस्त करत होता. पप्पांनी तिला म्हटले रियाला की चल मी तुला एका याच्यावरती बसवतो, आणि रियाला बसवलं आणि नशीब तिथे तरी ती घाबरली नाही आणि केलं. आणि इथे आमची निष्ठा खूप छान गप्पा मारत होती. खरंच खूप छान बोलते ना निष्ठा आमची. आमच्या पप्पा तर आम्हाला घेऊनच नाही गेले. 2 तास आले तुम्ही तर आतापर्यंत आली रिक्षा बुक करून. रिया प्रत्येक गोष्टीला घाबरत होती, म्हणून मग तिला शेवटी बॉल काढून दिला. बाई आता तुझ्याकडे हाच एक ऑप्शन आहे इथे खेळण्यासाठी, तू बॉल खेळत राहा. आणि रिया पण मस्त मग बॉल खेळू लागली गार्डनमध्ये. आणि ती खूप उंच पण फेकायचा ट्राय करत होती, पण तिचा बॉल उंच जातच नव्हता. त्यानंतर मग आम्ही घरी जाता जाता चला म्हटलं आपण बोटिंग करूया थोडीशी आणि मग घरी जाऊया. पण तिथे गेलो तर बोटिंग करायला म्हणजे असं तिकीट काढणारं वगैरे कोणी भेटलं पण नाही. एक मुलगा काही ते कॅन्ड घेऊन करत होता बोटिंग, पण तो मला वाटतं तिथलाच ओळखीचा कोणीतरी असेल, कारण की बाकीचे बोटिंग बंद होते आणि ही बोट मला चालवता पण आली नसती. त्यामुळे मग आम्ही रिटर्न गेलो. मग वापस जाता जाता परत पोरांचं स्लायडिंग खेळणं चालू झालं. पोरांचं म्हणजे आमच्या निष्ठाचं आणि शिवमचं. बाकी रिया तर काही खेळली नाही, तिने फक्त मस्ती केली. आणि मग आम्ही रिक्षाने वापस निघालो. ऊन पण खूप होतं तेव्हा. मग जाता जाता म्हटलं चला एक आईस्क्रीम होऊन जाऊ द्या. मग मुलांना मेडिक्लेममधून आईस्क्रीम घेऊन दिली आणि मग आम्ही घरी गेलो.
पप्पा म्हणतात माझा व्हिडिओ घ्यायचा नाही म्हणून बाजूला होतात. तर चला बाय गाईज, भेटूया नंतर परत कधीतरी. बाय.